ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या नवीन व्यवसायाबद्दल आणि तुमचा व्यवसाय खूप पुढे जावो आणि तुमचा माल होलसेल दरामध्ये खूप खूप जावो. प्रोडक्शन काढता काढता तुम्ही दमून जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तर नमस्कार, कसे आहात आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यवसायाची माहिती देत असते. व्यवसाय कसा सुरू करायचा, त्यानंतर मशीन कुठले कुठले आहेत आपल्याकडं, ते कसे वर्क करतात. तर व्हिडिओच्या माध्यमातूनच ताईंनी मला कॉल केला आणि त्यांना सुद्धा मशीन घ्यायचं होतं. तर फायनली त्यांच्याकडे मशीन आलेलं आहे आणि त्या माझ्या जवळच होत्या राहायला, त्यामुळे मला सुद्धा बोलवलं त्यांनी मशीनची पूजा करायला आणि मशीन त्या दिवशी इन्स्टॉलेशन करायचं होतं. इन हाऊस जाऊन आम्ही मशीन इन्स्टॉलेशन करून दिलं. तर मशीन इन्स्टॉलेशन करताना सर्व बाबतीची माहिती आपण त्यांना देतो. तर ह्या ताई राहतात विश्रांतवाडीला पुण्यामध्ये आणि ताईंकडं आधी एक सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे डबल डायचं. तर त्यांना ना पत्रवाळीचं आणि पेपर डिशचं मशीन घ्यायचं होतं. तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतच असते आणि कॉल जरी आला तेव्हासुद्धा तुम्हाला माहिती देते की मशीन कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे. आता मला व्हिडिओमध्ये विचारतात की ताई मशीनची किंमत किती आहे. जर मी ठराविक असं झालेलं आहे आणि अनुभवसुद्धा आलेला आहे की जर मी तुम्हाला एक किंमत सांगितलं तर तुम्ही तीच किंमत पकडून बसता आणि मग म्हणता तिथे गेल्यावरती जेव्हा तुम्ही लोकेशनवर पोहोचता तेव्हा तुम्ही तिथे बोलता की आम्हाला तर 50,000 रुपयेच किंमत सांगितली. पण असं नाही आहे. प्रत्येक मशिनरीच्या किमती वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला काही कमी जास्त किंवा डिवाइड वगैरे करायचं असेल किंवा एखादा पार्ट्स वाढवायचा असेल तर त्याप्रमाणे पैसे वाढतात किंवा कमी होतात. तर ह्या ताईंनी 5 रोलची मशीन घेतलेली आहे फुल्ली ऑटोमॅटिक. ह्यामध्ये पेपर डिश आणि पत्रावळीचे जे काही पॅटर्न आता मार्केटमध्ये चालू आहेत किंवा डिशचे छोट्या मोठ्या साईज 6 इंची 7 इंची नंबरचे जे आहेत 5 नंबर 6 नंबर 2 नंबर 3 नंबर अशा प्रकारचे नंबर्स असतात डिशचे, पेपर डिशचे, पत्रावळी आणि हे. तर हे दोन्ही ते ऑटोमॅटिकली काढू शकतात. 5 रोल लागतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणारच आहात पुढे की बॅक साईडला 5 रोल लागलेले आहे आणि वन टाईम तुम्हाला 5चं प्रोडक्शन मिळणार आहे. तुम्ही प्लेट काढा किंवा मग डिश काढा. तर ताईंनी ना पूजा करायला सुरुवात केलेली आहे. खूप उत्सुक होत्या त्या. त्यांनी ना 3-4 दिवसाआधीच पेढे वगैरे आणून ठेवले होते. पण मशीन इन्स्टॉलेशनसाठी थोडा लेट झाला, त्यामुळे हे मशीन इन्स्टॉलेशन आम्ही त्यांच्या घरी जाऊन केलेलं आहे आणि सरांसोबत गेलो होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची त्यांना डिटेल्स द्यावी लागते. सेटिंग जी आहे ती तुमच्या एकदा लक्षात आली की नंतर तुम्ही आपोआप सर्व प्रोडक्शन स्वतः तयार करू शकता. एवढं काहीही अवघड नाही आहे. तर आत्ता आम्ही काय करतोय की पूजा वगैरे करून घेते. ताईंना म्हटलं तुम्ही पूजा वगैरे करून घ्या, त्यानंतर आपण प्रोडक्शन कसं काढायचं, काय काढायचं ह्याबद्दल थोडासा डेमो घेऊया. प्रोडक्शनचा तुम्हाला डेमो देऊनच नंतर आम्ही बाकीच्या गोष्टींना सुरुवात करतो. कसं असतं, डेमो घेतल्याशिवाय आपण पण मशीन इन्स्टॉलेशन आधी तर डेमो आपल्या इथं होतो, वर्कशॉपला होतो. कारण तिथलं डेमो घेतल्याशिवाय पुढं आपण डिस्पॅच करत नाही मशीन. आधी वर्कशॉपला डेमो घ्यायचा, तो क्लिअर असला, तिथं क्लिअरिटी व्यवस्थित असली तरच तिथून मग डिस्पॅच होते मशीन. तर मशीनला ना फ्रंट साईडला असं त्याचं हे असतं, म्हणजे पूर्ण जो फेस असतो आणि बॅक साईडला पूर्ण असे अँगल्स असतात. तर हे बघा तुम्ही पाहू शकता की बॅक साईडला असे अँगल्स आहेत, त्यावरती तुम्हाला रोल ठेवायचे. सुरुवातीला ना आम्ही पेपर डिश आहेत ते सिल्वर कलरचे जे येतात ना, तर त्याचा ठेवलेला आहे रोल. त्याचा डेमो घेतोय कारण की पत्रावळीची एक जी डाय आहे ती अवेलेबल नव्हती सुरुवातीला. ती नंतर आम्ही मागवून घेतली का तर ती जागेवरच राहिली होती. तर ह्या ताईंचा जो मुलगा आहे ना तो खूप हुशार आहे आणि इतका इंटेलिजंट आहे ना की त्याची सेटिंग ना त्याच्या एकदम असे लक्षात आली आणि तो स्वतः आधीची जी मशीन आहे ना त्याचं सेटिंगसुद्धा तोच चेंज करत होता. तर मला खूप आवडलं की त्या मुलाला इतकी एक्साइटमेंट आहे, असं वाटतं की तो पुढं जाऊन इंजिनियरच असा होणार आहे काय. कारण की तो इझिली कॅप्चर करत होता जे काही त्याला सांगत होतो. मलासुद्धा लक्षात येत नव्हतं किंवा ताईंनासुद्धा लक्षात येत नव्हतं, पण तो एवढा हे आहे ना, शार्प आहे ना की खूप इझिली कॅप्चर करून घेत होता. सेटिंग अवघड नाही आहे जास्त. तुम्हाला एकदा सेटिंग तुमच्या लक्षात आली आणि वस्तू जेव्हा आपल्या हाताळणी येते किंवा आपल्या रेग्युलर यूजमध्ये येते ना, तेव्हा तुम्हाला त्याचा सगळे सेटिंग्स ना हळूहळू लक्षात येतात. आता माझ्याकडे ज्या मशिनरी आहेत ना, त्या 2 मशीन आहेत माझ्याकडे, तर माझ्या पण लगेच सेटिंग लक्षात आल्याने मी हळूहळू शिकले. तर ताईंनी ना मला पूजा करायला लावली. तुम्ही सुद्धा पूजा करून घ्या. आणि आणखी 2-3 लेडीज होत्या, त्यांचा काही व्हिडिओ मी काढला नाही का आता कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत म्हणून. मग आणि मी माझ्या स्टेटसला सुद्धा त्यांचं हे टाकलं होतं, स्टेटस ठेवलं होतं की कॉंग्रॅच्युलेशन्स ताई म्हणून. तर अशा प्रकारे ताईंनी माझ्या व्हिडिओ मार्फत त्यांनी मशीन घेतलं. खूप आनंद झाला मला.
हॅलो नमस्कार, कसे आहात आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मशिनीबद्दल आणि ह्याच्याबद्दल जे द्रोण पत्रावळीचे आपले मशीन आहेत त्याबद्दल सर्वांची माहिती देत असते. तर आज ना आपलं एका ठिकाणी मशीन आलेलं आहे, 5 रोलचं मशीन आहे हे. तर हे असंच मी व्हिडिओज टाकत असते, त्यामार्फतच एका ताईंनी बुक केलेलं आहे आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे, द्रोण पत्रावळी आणि पेपर डिश. तर 5 रोलचं आहे, जी मी माझ्या व्हिडिओजमध्ये सांगतच असते की यामध्ये 5 रोल लागतात. तर फुल्ली ऑटोमॅटिक आहे. आणि आता आपण इथे काय म्हणतात त्याला ते इन्स्टॉलेशन करायला आलेलो आहोत. कारण की बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की तुम्ही मशीन कसं देणार आम्हाला. तर शक्यता आम्ही इन्स्टॉलेशन करूनच देतो. आता पूजा वगैरे करायची आहे, त्यानंतर डेमो घ्यायचा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मी माझी माहिती देत असते. तर हे बघा, हे दिसतंय का आता ही म्हणजे गरम वगैरे म्हणजे हीट करायला ठेवणार आहे, हीट करायला ठेवणार आहे, त्यानंतर पूजा करणार आहात. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझी माहिती देतच असते. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे इथं मशीनची सेटिंग चालू आहे. या प्रकारे रोल कसा लावायचा, त्यानंतर ते हीट किती होऊ द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला देतो. त्यासाठी तुम्हाला असं प्रॉपर ट्रेनिंग वगैरे 4-5 दिवसाचं असं काही नसतं. हां, पण कुणाच्या लक्षात नाही आलं तर जेव्हा आम्ही इन्स्टॉलेशन करतो किंवा जेव्हा डेमो देतो तेव्हा काय करतात की व्हिडिओ काढून घ्यायचा किंवा मग सेटिंग तर लिहूनच देतात, व्हिडिओ काढून घ्यायचा. जेणेकरून कसं बाहेर ठिकाणी मशिनरी जातात तेव्हा कसं प्रत्येक वेळेला ते येऊन आपल्याला सांगू शकणार नाहीत ना. एकदा इन्स्टॉलेशन केलं तुमच्या इथं, आता बाहेर ठिकाणी जर गेल्यात, एकदा इन्स्टॉलेशन केलं आणि ते प्रत्येक वेळेला तुम्हाला येऊन तर सांगू शकत नाही. तर त्यावेळेला काय करायचं आपण की व्हिडिओ काढून घ्यायचा, सेटिंग कशी करायची, काय कसं करायचं, त्यानंतर पेपर कसे लावायचे, रोल कसे सेट करायचे व्यवस्थित, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घ्यायची, जेणेकरून नंतर तुम्हाला अवघड जाणार नाही. तर प्रत्येक गोष्टीची बारीक माहिती देत होते की डीपमध्ये माहिती यासाठी देतात की तुम्हाला कळावं त्या गोष्टी. नंतर जेव्हा तुम्ही स्वतः चालवता, स्वतः प्रोडक्शन काढता, तेव्हा तुम्हाला जड जायला नको. हिटिंग असतं त्याचं की डाय जी असते ना ती हिटिंगला ठेवावं लागते आधी 10 मिनिट. जेव्हा हिटिंग होते तेव्हा प्रॉपरली ती त्यात सेट होते आणि नंतर तुम्हाला जो आकार आहे प्लेटचा तो व्यवस्थित असा मिळतो. तर कुठलीही डाय लावा, ती आधी हिट होऊ द्यावं लागते. एक 5 ते 10 मिनिट त्याचा टायमिंग असतो. आता ते ह्याच्यावरती डिपेंड असतं, डायवरती की ती लवकर किती तापते किंवा लवकर किती कॅप्चर करून घेते, त्यावरती डिपेंड असतं ते. तर तुम्ही काय करायचं की जेव्हा सर इन्स्टॉलेशन करतात त्यावेळेला ना व्हिडिओ काढून घ्यायचा. आणि ही जे तुम्हाला दिसतंय ना जिथे मशीन आपण सेट केलेली आहे, ही गॅलरी आहे. गॅलरी खूप मोठी आहे ताईंची. आपला जेवढा एक रूम येतो ना तेवढं गॅलरी आहे, त्यामुळे इझिली तिथं मशीन बसून गेलं आणि व्यवस्थित असे स्पेस पण आहे. आणि ताईंना सुद्धा ते होती त्यांची गॅलरी, म्हणून त्यांनी सुद्धा हिम्मत केली मशीन घ्यायची. तर प्रत्येक गोष्टीची आपण त्यांना माहिती सांगतोय की कसं सेट करायचं, त्यानंतर त्याचं प्रेशर किती ठेवायचं, रोल कसा सेट करायचा, रोलरमधून व्यवस्थित कसं हे करायचं, काळजी कशी घ्यायची. आणि मोटारीचा आवाज पण जास्त नाही आहे. 1 HP मोटर असते किंवा मग 1.5 HP असते जास्तीत जास्त. आणि सिंगल फेज मशिनरी आहेत. अशा ज्या बाहेर शॉप वगैरेमध्ये असतात ना त्यांचं जरा मोठं असतं ना, तर त्या प्रकारचं नाही आहे. गृहिणींनी घरगुती व्यवसाय चालू करता यावा यासाठीच हा एक उपक्रम राबवलेला आहे की जेणेकरून गृहिणींना आपल्या घरात, समजा जर बाहेर शक्य नसतं, काहींना पैशाचा वगैरे प्रॉब्लेम्स असतो, बाहेर गाळे वगैरे टाकून पॉसिबलच नसतं ना आपल्याला, मग घरगुती हा व्यवसाय चालू करायचा छोट्यापासून. त्यामुळे मग सिंगल फेजच दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही घरात तुमच्या सिंगल फेजमध्येच ही मशीन यूज करू शकता. तर हे बघा, या प्रकारचं असं सेटिंग आहे. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आहे की प्लेटची डाय आपण बसवलेली आहे. पहिला डेमो आपण प्लेटचा घेतोय, पेपर डिश आहे ही. आणि तिथेच कटर असतं, त्याचं एक टूल असतो, तो टूलने प्रेस होतं, ते व्यवस्थित कट होतं आणि त्यानंतर मग प्लेट तयार होते. तर अशा प्रकारे आपण काय केलं की आधी हा पेपर डिशचा डेमो घेतोय. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळेल की आपण ग्रीन कलरची जी पत्रावळी आहे कप्प्याची, त्याचा सुद्धा डेमो घेतलेला आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची मी माहिती देत असते व्हिडिओमध्ये, का तर तुम्हाला कळावं. आता मला बरेचसे कॉल्स येतात, त्यामध्ये मला हेच विचारलं जातं की आम्ही सेट कसे करायचं किंवा लावायचं कसं. तर तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सर्व डेमो देण्यात येतो.
सध्या आमच्याकडे 2 रोल अवेलेबल होते. ताईंनी 2 रोल आणले होते का तर घाईमध्ये होत्या थोड्याशा, त्यामुळे 2च रोल लावले. इथं आपण 5 रोल दाखवलेले नाहीये. हो, पण पुढे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ग्रीन कलरची जी पत्रावळी आहे ना, त्याचे आपण 5 रोल लावलेले आहेत. ते अवेलेबल होते, ते मटेरियल अवेलेबल होतं. आणि मटेरियलची कॉस्ट किती आहे किंवा ते कशा किलोप्रमाणे मिळतं, प्रोडक्शन किती निघतं, ह्याची सर्व माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकतच असते आणि पुढेही टाकतच राहणार आहे. तर हे बघा, आपण आता इथं प्रोडक्शन चालू केलेलं आहे, प्रोडक्शनचा डेमो चालू केलेला आहे आणि ह्या प्रकारची आपली डिश तयार होती आहे. हिटिंग किती झालं आहे, काय किती झालं आहे, त्याप्रमाणे नंतर आपण प्रोडक्शनला सुरुवात करतो. बऱ्याच महिलांना काय होतं, मार्केटिंगचा खूप इश्यू असतो, पण ताईंना खूप कॉन्फिडन्स आहे आणि मी पण सांगितलं ताई घाबरायचं नाही अजिबात, मार्केटिंग करायचे. बऱ्याचशा महिला आहेत की त्या मार्केटिंग करत फिरतात, बाईकवरती फिरतात. तर सुरुवातीला तुम्ही एकदा मार्केटिंग केलं ना की नंतर तुम्हाला कंटिन्युअसली मार्केटमध्ये जायची गरज नाही, तुम्ही कॉलवरती फॉलोअप घेऊ शकता. तर याप्रमाणे ना हे मशीन पूर्ण इथं इन्स्टॉल केलं आहे आम्ही. आणि स्पेस पण त्यांच्याकडे बरीचशी होती. आता काहींकडे नसते स्पेस, तर ते छोटं मशीनसुद्धा घेतात. डिपेंड ऑन आपल्या बजेटवरती असतं, डिपेंड ऑन तुमच्याकडे स्पेस किती आहे मशीन ठेवायला त्याच्यावरती असतं. किंवा मग कोणी गावाकडे सुद्धा नेतं. तर आता माझ्या व्हिडिओमार्फत असं सुद्धा झालेलं आहे की गावाकडे सुद्धा मशीन, पंढरपूरला सुद्धा मशीन गेलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आता पत्रावळीचा जो डेमो आहे ना तो पाहूया. तर हे बघा, ही आहे पत्रावळी ग्रीन कलरची आणि ह्याचे आपण 5 रोल सेट केलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रोडक्शन निघते. आणि ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या कंटिन्युअसली मार्केटमध्ये मागणी आहे याची, म्हणजे डिमांडेबल आहेत. ह्याचं उत्पादन ह्यासाठी वाढलं आहे की मागणी वाढलेली आहे. का तर आपल्याकडे काही इव्हेंट्स असले, प्रोग्राम्स असले किंवा ॲनिव्हर्सरी किंवा बड्डे वगैरे असले तर आपण छोटंसं एक हे ठेवतो, कार्यक्रम ठेवतो. आता त्यासाठी आपण घरची ताट तर यूज करतच नाहीत, ह्या पत्रावळीच यूज करतो सध्या. तर त्यामुळे ना मार्केटमध्ये ह्याची मागणी खूप वाढलेली आहे. याचं पॅकिंग ते असतं 25चं वगैरे करतात आणि रेट मग जसा मार्केटमध्ये चालू असेल त्या हिशोबाने आपण थोडासा अंदाज काढायचा. आपल्याला जेव्हा केव्हा ना एखादा व्यवसाय करायचा असतो ना, तेव्हा काय करायचं आपण की त्याबद्दल थोडीशी मार्केटमध्ये चौकशी करायची की ते किती रेटला येतं किंवा त्याचं पॅकिंग किती असतं किंवा त्यांच्यापेक्षा आपण थोडं 1 रुपयानं वगैरे स्वस्त देऊ शकतो का. सुरुवातीला आपण थोडीशी अशी ह्या प्रकारे मार्केटिंग केलीत ना की नंतर आपल्याला जास्त अवघड जात नाही. तर ताईंचं काय झालं आहे की त्यांच्याकडे आधी एक मशीन होतं, तर त्यांना ना कॉन्फिडन्स आला आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की ताईंकडे आधी एक सेमी ऑटोमॅटिक ड्रोनचं मशीन आहे, ते त्यांनी ना ॲग्रीमेंट थ्रू घेतलेलं आहे. पण ते त्यावरती एवढं वर्क करत नाही, ते थोडंसं महागच बसलं आहे त्यांना. तर त्यामुळे त्यांना पत्रावळीची आणि डिशची मशीन हवी होती, म्हणून त्यांनी हे मशीन बुक केलेलं आहे. मशीन खूप छान आहे, हँडल करायला इझी आहे, काहीही अवघड नाही आहे. आणि एकदा तुम्ही रोल सेट करून दिला, हिटिंग झालं की प्रोडक्शन खूप स्पीडमध्ये निघतं आणि छान निघतं प्रोडक्शन. 1 टाईममध्ये तुम्हाला 5 पत्रावळी तयार मिळतील. तर सध्या बघा, हे तुम्हाला दिसतच असेल की एकात एक दादा काढत आहेत आणि 5 पत्रावळी आहेत. तर 10 रोलचं सुद्धा मशीन येतं. कुणाकुणाकडे जास्त स्पेस असते तर मग 10 रोलचं मशीन घेतात, त्यामध्ये तुम्ही 10 रोल लावू शकता. आता प्रत्येकाची किंमत ना त्या याच्यानुसार जसं वाढत जाते. तर ताईंना आता खूप हे आहेत, आनंदी आहेत, त्यांना खूप आवडलं मशीन आणि इझी म्हणजे हँडल करायला त्यांनी सगळ्या ज्या सेटिंग्स आहेत त्या लिहून घेतल्यात की त्यांना नंतर अवघड जायला नको. तर सर्व सेटिंग्सचा व्हिडिओ काढून घेतला, त्यानंतर सरांनी सेटिंग्स लिहून दिले की कशा प्रकारे करायचं. तर हा जो रॉ मटेरियल आहे ना, ह्याचे पण रेट्स वेगवेगळे असतात. आता सिल्वरचा रेट वेगळा असतो, ग्रीनचा रेट वेगळा असतो, त्यानंतर एक कलरफुल म्हणून येतं, त्याचा जो रेट आहे तो वेगळा असतो. तुम्ही पाहू शकता इथं 5 रोल लावलेले आहेत आपण. ह्या प्रकारे असे 5 रोल लावून द्यायचे, व्यवस्थित असे सेट करायचे, जेणेकरून आपलं प्रोडक्शन व्यवस्थित निघेल. तुम्ही एकदा सेटिंग शिकलात, एकदा तुमच्या याच्यामध्ये आली ती सेटिंग डोक्यात लक्षात म्हणजे आली की तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. प्रश्न फक्त मार्केटिंगचा आहे. बाजारामध्ये मार्केटमध्ये तुम्ही तुमचं प्रोडक्शन कशा प्रकारे विकताय ना, ते खूप महत्त्वाचं आहे. प्रोडक्शन आपलं कसं विकल्या जाणार, आपण तयार केलेला माल कसा विकल्या जाणार ह्याची काळजी घेतली ना की काहीही अडचण येत नाही. बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडतो की आम्ही तो माल विकायचा कुठं. मला जेव्हा कॉल्स येतात त्यावरती हाच प्रश्न असतो की ताई आम्ही हा माल विकायचा कुठे, किंवा मॅडम आम्ही हा माल विकायचा कुठे. एका क्षणाला मी तेव्हा थोडीशी हँग होऊन जाते की खरंच मला कळत नाही की मी समोरच्याला काय उत्तर देऊ. पण कसं असतं,
काही गोष्टी थोडंसं शांतपणे हँडल करावं लागतात. तर मी सांगते त्यांना की कुठे कुठे विकायचा, कशा प्रकारे विकायचा, त्यानंतर ऑर्डर्स कशा घ्यायच्या किंवा मग त्याची माहिती कशी घ्यायची. मला जास्त नॉलेज नाही आहे, पण मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगते. मी पण सध्या हळूहळू शिकते आहे. मला पण काहीच माहिती नव्हतं पेपर क्वालिटी किंवा मग कसा मिळतो, काय मिळतो, पण हळूहळू सर्व शिकतं माणूस. इतकं काही अवघड नाही आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हालाही सुद्धा तुमच्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर नक्की करा. बऱ्याच जणांना व्यवसायाची सुरुवात करायची असते, पण त्यांना माहितीच नसतं काही. आता मी जेव्हापासून व्हिडिओ टाकायला लागले ना, तेव्हा मला कळालं की खरंच किती लोकांना व्यवसाय करायचा हा, पण त्यांना काही माहितीच नाही आहे की मशीन कुठे घ्यायचं काय. बऱ्याच जणांना म्हणजे 5-6 जणांना हे झालं आणि त्यांनी मशीन घेतलं आहे फायनली माझ्या व्हिडिओ थ्रू. आणि मला खूप आनंद झाला की चला कोणाच्या तरी व्यवसायाला सुरुवात झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या परिवारातील बाकीच्या लोकांना शेअर करा, त्यांना सांगा या व्यवसायाबद्दल. यूट्यूबवरती लाईव्ह होत असते, आपले डेली व्हिडिओज वगैरे पण येत असतात. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना.